तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. आपण आलेलो आहे आपलं नगर देवळा मैदानामध्ये. ज्या मैदानामध्ये ज्या बैलाने शंकरपटामध्ये तर नाव कमवलेलं आहे, परंतु 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये एवढा संघर्ष होता, तो आज संघर्ष मालकाचा त्याने फेडलेला आहे. बरं, नमस्कार दादा. नमस्कार दादा. नाव सांगा तुमचं. राजेश राजपूत. असं आहे का? आणि बैलाचं नाव काय? राजवीर. राजवीर. बरं, राजवीर बद्दल आता काय सांगणार, म्हणजे इतका संघर्ष करून आज तुम्हाला. राजवीरचं असं होतं की शंकरपट तिथं गुलाल घ्यायचा, हा हा, पण आमचं बिनजोड मध्ये कितीकदा आलो, पण बिनजोड मध्ये काय आमचा लाग बसायचा नाही त्याला. बरोबर बरोबर. तर आम्ही आज फर्स्ट टाइम त्यांच्याजवळ माहिती द्या. सॉरी बरं का मी हा हा, बोला बोला, काही विषय नाही. कट केलेलं का दादा? नाही नाही, तुम्ही चालले बोला पण. बरं. राजवीरचा विषय असा आहे हा की मागच्या वर्षी पण आणि या वर्षी पण बिनजोडचा बादशाह म्हणून राजवीरला ओळखलं जातं. हा हा. राजवीरची गाडी पकडायला आहे ना खूप संघर्ष लागायचा, लोकांकडून गाडी पडत नव्हती. राजवीर बिनजोडमध्ये ना असं बिलकुल हवा करून गेलेला होता. हा. पण नशीब असं होतं की 3 पेऱ्यामध्ये त्याला कुठं चांगल्या चांगल्या पैऱ्यांमध्ये चांगल्या चांगल्या गाड्यांमध्ये त्याला आणला, पण 3 पेऱ्यांमध्ये त्याचा कुठे गट पास किंवा सेमी पास काही निघाला नव्हता. आज पहिल्यांदा आमच्या संघर्षाचा खूप मोठा संघर्ष आहे राजवीरचा. पहिला गुलालामध्ये आज राजवीर बसला, आणि राजवीरचं इतकं हे आहे की तो जिथं गेला तिथं तो कमीच पडायचा नाही. आम्ही भरपूर प्रयत्न करायचो त्याच्यासाठी की ह्यावेळेस गाडी बसल, त्यावेळेस गाडी बसल. पळ इतका जबरदस्त होता की आम्हाला त्याला बैल पुरत नव्हता. बरं, किती वर्षापासून म्हणजे तुम्ही प्रयत्न करत होते? 2 वर्षापासून, मागच्या 2 वर्षापासून हा, हा. आम्ही त्याला हे करत होतो. आणि लहानपणापासूनच राजूची पळ अशी होती, आदतमध्ये पण दोनदातमध्ये पण, हा, हा. की तो कधीच कोणत्याच याला कमी पडला नाही. मोठ्या मोठ्या बैलांमध्ये, हा. मोठ्या मोठ्या नावाजलेल्या बैलांमध्ये, पार या इकडचे केशरी झालेल्या बैलांमध्ये आपण त्याला आणला, हा, हा. पण तिथं पण त्याला बसला नाही. बरोबर बरोबर. आज एक नॉर्मल याच्यामध्ये त्या समोरच्या बैलामध्ये. भैरवचा मालक आहे, याच्यासोबत भैरव टाकलेला आहे आपण. हा हा. भैरव आणि राजूरची गाडी एकच नंबर पाहण्यासारखी पळाली. हा. आणि आनंद इतका झाला की या वर्षाचं पहिलं आम्हाला हे भेटलं. आता बघा, आम्ही कोणाला नाव ठेवत नाही. हा. आमचा युवराज, हा. याच्या युवराजची आणि राजवीरची गाडी बिनजोडमध्ये 1 नंबर पळते. हा. आणि त्या गाडीला बिनजोडमध्ये कधीच नाही. आम्ही भरपूरदा आम्ही एकत्र पण हे केलं, पण नशीब असा होता की राजवीर त्यावेळेस 2 दात होता आणि युवराज बी 2 दात होता, तर आम्ही वेगवेगळे त्यांना चालवायचो. हा. आता यावेळेस नक्कीच आम्ही पुढच्या मैदानाला आम्ही प्रयत्न करू की राजवीर आणि युवराजची गाडी. युवराजची गाडी आता शिल्लोडच्या मैदानाला हा. 5व्या नंबरला बसली. आज जसं 2-3 दिवसानंतरच लगेच राजवीर पण गुलालामध्ये, आमची संघटना आहे राजपूत संघटना, त्या संघटनेमध्ये 2 गुलाल आम्हाला या हप्त्यामध्ये भेटून गेले. तर बघू शकता मित्रांनो, जो राजवीर आहे आणि जो युवराज आहे, या एकाच दावणीतले बैल आहेत. आणि त्यांचं नशीब इतकं भारी की या महिन्यात त्यांना सलग 2 गुलाल भेटलेले आहेत, एक युवराजचा आणि एक राजवीरचा. या आठवड्यातच. हा हा, या आठवड्यातच भेटलेला आहे. बरं, काय सांगणार, म्हणजे तो आनंद काय आहे? भरपूर आनंद तर इतका आहे की गगनात मावत नाही, कारण की पूर्ण ग्रुप आमचा संघर्ष करत होता. हा. पूर्ण ग्रुप गुलालासाठी संघर्ष करत होता. आणि 2 भाऊ आहेत, जसे युवराज आणि राजवीर आहे ना, यांचा मालक असून फिक्स नाहीये. बरोबर. आम्ही सगळे संघटना ज्यांचे मालक आहे, पैरे बी आम्ही संघटनेनुसारच लावतो. तर बघू शकता मित्रांनो, मी पण नियोजन लावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जो विशाल भाऊ आहे, त्या विशाल भाऊ आम्हाला डायरेक्ट सांगायचे की आपला राजूरमध्ये म्हणजे वाटा आहे, परंतु जो त्याच्या मागे राहणार जे पब्लिक आहे त्यांना विचारल मग नंतर नियोजन लावल. बरोबर. तसं म्हणजे त्यांनी सांगितलंच की राजवीर आणि युवराज पूर्ण राजपूत टीमचा आहे. हो. बरं, आता राजवीर म्हणजे तुम्हाला आता इतका संघर्ष झालेला आहे, तर काय अडथळे आले होते म्हणजे तेव्हा तुम्हाला पैराला वगैरे अडचण आल्या भरपूर अडचणी आल्या, कारण की 3 पेऱ्यामध्ये जेव्हा गटपास होत नव्हता, हा, हा. तर आम्हाला जे चांगले पैरे, ज्यांना आम्ही स्वतः फोन करायचो हा, हा. की आम्हाला पैरा द्या, ते त्या 4 वेळेस विचार करायचे. बरोबर बरोबर. त्यांनी आमचा पैरा लागलेला नाही राहिला तरी पण पैरा लागून गेलेला आहे असं सांगून द्यायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की आमचा जो पैरा आहे ना, तो टाइमावरती निघून जायचा. बरं, पण बघू तरी पण शकता. आम्हाला या भाऊंचे पण 2 पैरे आम्ही टाकले होते. हा, हा. यांचा वासरू आहे शेरा 2 दात. हा, हा. आम्ही भरपूर वरच्या मैदानाला पण गेलो यांना शेराला घेऊन. हा. आणि इथे 40गावला कासोद्याला पण आम्ही शेरासोबत आणला. गाडी 1 नंबर पळायची, पण आहे ना कुठेतरी थोड्या 1 पावलानी 2 पावलांनी गाडी मार खायची. हा, हा. आज ओपनचं मैदान होतं, तिथे एक चांगला बैल भेटला, तिथे आमचा संघर्ष पूर्ण झाला. बरोबर. बरं, तो बैल कुठं फायनल साठी राहिलेला आहे का कोणता बैल? आपला? हा, भैरव बऱ्याच ठिकाणी राहिलेला आहे, कंटिन्यू फायनल आणि मध्ये ते राहिलेला नियोजन कसं आखलं, मग कोणी आखलं? आहे. भैरवचे जे मालक आहेत त्यांचा आणि विशाल भाऊचे चांगला संबंध आहे. हा, हा. त्यांनी एक सरळ विशाल भाऊला फोन केला की आम्हाला राजवीर. राजवीर पाहिजे. विशाल भाऊनी लगेच
होकार दिला आणि राजवीर गाडीत भरून इकडे पाठवून दिला. बरोबर बरोबर. म्हणजे तुमची आज गाडी आहे ना ना विशाल भाऊ सोबत आहे ना अजय भाऊ सोबत आहे. हा, हा. फक्त जर बैल जर आला ना तर सगळं या ग्रुपच्या भरोश्यावरती आला. बरोबर, आणि या बैल असं आहे की काही दिवस माझ्याकडे राहणार, हा. काही दिवस त्यांच्याकडे राहणार. ज्यांच्याकडे जिथे मैदान जवळ पडेल तिथे बैल राहणार. बघू शकता मित्रांनो, शंकरपट मध्ये एक नंबर पळणारा जो राजवीर आहे, त्या राजवीरला सुद्धा 3 फेऱ्यामध्ये पैऱ्यासाठी अडचण होतं. बरं, आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही लोकांना काय सांगणार? म्हणजे बैलगाडी क्षेत्रात उतरलं पाहिजे की नाही उतरलं पाहिजे? नाही, मी नेहमीच माझं वैयक्तिक पर्सनल मत असं आहे हा हा की जर तुमच्याकडे तुम्ही एक शौक म्हणून किंवा आनंद म्हणून जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरणार तर 100% तुम्हाला हे येणार. पण याला कधीच घाबरायचं नाही. बरोबर. संघर्ष नेहमी येणार. 2 वर्ष लागले. बरोबर. तुमच्यामध्ये ताकद पाहिजे की आम्ही टिकून राहू. हा हा नाही तर काही दिवस काय होतात, जोवर थोडे पैसे, जोवर वासरू चालतं तोवर आपण मैदानात काढतो. बरोबर. आणि जेव्हा पैसे संपले किंवा जेव्हा वासरू कमी पडलं तर पैसे असून बी माणूस घेऊन जात नाही. आणि सोबत जरी काही नाही राहिलं तरी आपण टाळाटाळ करतो. बरोबर. पण खरीच गोष्ट अशी आहे की जर खरंच इमानदारीने त्या गोष्टीसाठी महत्व दिलं ना हा, हा. तर आपल्याला थोडस तुम्ही बोला ना. खरंच जर इमानदारीने आपण मेहनत घेतली आणि आपला संघर्ष नाही सोडला, हा. यश अपयश येणार. आज राजवीरला संभाजीनगर, वैजापूर या भागांमध्ये प्रत्येक ठिकाणी राजवीरला घेऊन गेलो. हा. 5-5, 10-10 हजार रुपये खर्च आला एकेका बरोबर. मैदानाचा. तरी पण मैदान हे बंद नाही झाले, हा हा बिलकुल बंद नाही झाले. त्याच्या पाठीमागं त्याचं जेवढं हे ना त्याचा खर्च आहे तेवढा 3-4 लाख रुपये आतापर्यंत खर्च झाला असेल त्याच्या पाठीमागं. पण हिंमत नाही हारली. भलाई पैसे उसनवार घेऊन आज का असं ना कुठून का असे ना, पण हिंमत नाही हारली. प्रत्येक मैदानात तुम्हाला राजवीर आम्ही घेऊन गेलो आणि त्याचाच यश आम्हाला आज आलेला आहे की आम्ही भेटलेलं आहे. हिंमत नाही सोडली. हिंमत नाही सोडली. बघू शकता मित्रांनो, 2 वर्षाचा संघर्ष आहे. 2 वर्षात प्रत्येक मैदानात त्यांना गड सुद्धा सापडत नव्हता, परंतु आज त्यांचं नशीब इतकं भारी. युवराजने तिकडे गुलाल घेतला आणि इकडं राजवीर पण गुलालसाठी पात्र झालेला आहे. बरं, मग आता म्हणजे आता समजा जर तुमच्याजवळ पैसे नसते तर काय विषय झाला असता राजवीरचा? अरे व्याजून काढून आणले असते, पण आज राजूरला आम्ही आणलाच असता. कारण की परिस्थिती तशी आहे. दोघं भाऊ कामाला इकडं तिकडं ते काम करतात आणि पण बैल मैदानावर आहे. बरोबर. कारण की सोबत नाहीये, पण बैल मैदानावर आहे. तर बघू शकता मित्रांनो, जो मेन मालक आहे ते दोघं भाऊ कामाला गेलेले आहेत, पण बैल मैदानावर आहे. आणि बैल मैदानावर आहे म्हटल्यावर बैल म्हणजे मालकाचा पण त्या टीमवर इतका विश्वास आहे की त्या विश्वास राजवीरने पण दाखवलेला आहे की मैदानात यांनी आपल्याला आपल्या टीमच्या भरोश्यावर सोडलेलं आहे. आणि त्याच संघर्षाने राजवीर फायनलला पात्र झालेला आहे. अजून एक गोष्ट आहे की जर समजा राजवीरला पैरा आला किंवा युवराजला पैरा आला किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणत्याही बैलाला जर पैरा आला ना, हा, हा. तर जो मालक आहे जो हे तो लगेच हो म्हणून देईल आणि मी हे करतो ते करतो असं कधीच होत नाही. बरोबर बरोबर पूर्ण ग्रुपला विचारल्याशिवाय जो पैरा फिक्स आहे त्याच पैऱ्यामध्ये आम्ही गाडी आणतो. बरोबर. आणि सगळं विचार करूनच आणतो. असं नाही आहे की मला पैर आला म्हणून मी हो म्हणून दिला की चांगला पैर आहे बाकी तो बैल भेटणार नाही. सगळं विचार करतो आम्ही. बरोबर. बैल कोणत्या खांदी पळायला पाहिजे, पब्लिकने पळायला पाहिजे, आतून पळायला पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे, सगळं विचार करूनच करतो. पण आणि तरी पण मी यश काय म्हणतो, बैलगाडी शर्यत बद्दल 2 शब्द तुम्ही सांगा लोकांना. म्हणजे काय बैलगाडी क्षेत्र काय आहे ते तुम्ही लोकांना सांगा. नाही क्षेत्र सोपं नाही. हा हा माझ्यासारखा माणूस आता मी हे करत नाही, पण क्षेत्र सोपं नाही. जर तुमच्याकडे जर 2 लाख रुपये बी असतील ना, ते 2 महिन्यात सुद्धा संपून जाईल क्षेत्रामध्ये जर तुम्हाला गुलाल नाही लागला तर. बरोबर. नाही तर तुम्ही 2-4 वर्षामध्ये तुमची परिस्थिती आहे ना पूर्ण ढासळू शकते. 4-5 लाख रुपये बी लावून तुम्हाला गुलाल भेटेल का नाही याची गॅरंटी नाही. बरोबर बरोबर. फक्त एवढं आहे की तुम्ही लावून जसं तुमच्याकडे जमेल तसं सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल. आज गाडी गुलालात बसली उद्या वरती जाऊन आणू आणि मग ह्या पैरा जाऊन याला वायदी देऊ ते करू, हे धंदेच नाही करायचे. म्हणजे आपला राजवीरला वायदीचा विषय झालेला नाही. नाही आम्ही देतच नाही, आम्ही घेत बी नाही, देत बी नाही, विषय नाही. डायरेक्ट आम्ही एवढं एकच आहे की आम्ही पावती बी अर्धी पाडतो, आम्ही भाडं बी अर्ध करतो. काय कोणालाच आम्ही त्रास देत नाही की तू पैसे दे हे कर असं. हे आमचे राजपूत संघटनेचे अध्यक्ष आमचे हेच आहे दीपक भाऊ. असं आहे का? हा द्या. बरं, नमस्कार दादा. काय सांगणार? तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक राजपूत. हा हा आणि काय सांगणार, आज आपला राजवीर फायनलला पात्र झाला, काय सांगणार आजचा आनंद? काय त्याच्याबद्दल सांगणार? जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे. हा. भरपूर संघर्ष केलेला आहे वासराने. हा हा आज त्याने यश मिळवून दिलं आम्हाला. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, या बैलाने शंकरपाटात पूर्ण आपल्या खानदेश भागाचं नाव वरपर्यंत पोहोचवलेलं आहे, परंतु 3 फेऱ्याच्या मैदानात त्याला कधी गड गावला नाही. आणि आज त्याचं नशीब इतकं चांगलं की आज डाय फायनलला पात्र झालेला आहे. शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी. धन्यवाद दादा. धन्यवाद. आम्हाला वेळ काढून दिला. चालेल, ठीक आहे.
बरं नाव सांगा तुमचं. संजय नाव आहे माझं. हा हा नमस्कार मंडळी. हा तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. हा हा आम्ही वाकडीवरून आले हा हा आणि ह्या बैलाची मुलाखत बैलाची मुलाखत अशी आहे हा की ह्या बैलाला आम्ही सकाळी सोडलं त्या बैल सोडू देत नव्हता. हा हा मी माझ्या हाताने त्याला दूध पाजलं. आई सांगायचं की तो बैल मारतो. बरोबर. मी म्हणलं ठीक आहे चालेल मला. पण बैलाचं असं होतं की विशाल भाऊचे मला 10 फोन चालू होते. हा भैया आपला 3ऱ्या नंबरच्या गटात गाडी आहे बरोबर. आणि तुम्ही गाडी जरा व्यवस्थित न्या. भावाने थोडी घाई करली त्याच्यामुळे आम्हाला हा गट गावला. आणि हे बैलाचं जे वैशिष्ट्य आहे ना, हे बैल चांगल्या चांगल्या गाड्यांना मारून मागं आलाय. बरोबर. एक 10 फुटांनी 5 फुटांनी मागं पडला किंवा एक हितानी मागे पडला, पण या बैलांनी माघारी घेतली नाही. पण त्याला फेरा चांगला नव्हता ना, त्याच्यामुळे हा बैल माघारी आला. बरोबर. आणि आता बैलाचं नियोजन चांगलं झालं ना, त्याच्यामुळे ना बैल गुलालात राहिला. बरं आजचा आनंद काय सांगणार मग तुम्ही? असं गगनात मावत नाही असा आनंद आहे. असं आहे का? हा हा. धन्यवाद.